आज करणार आहोत मसाला भेंडी। ही भाजी करताना भेंडी थोडी वेगळ्या स्टाईलनी चिरायची। दोन्ही साईडची टोकं काढायची, मध्ये चिरायची, अजून एकदा मध्ये चिरायची आणि 4 तुकडे करायचे। हे बघा किती छान चिरले भेंडी। साहित्य: चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, ओलं खोबरं, गरम मसाला आणि आलं लसूण। कांदा सुद्धा आपण उभा चिरून घेतलाय। भेंडी चिकट असते म्हणून आपण तेलामध्ये ती परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होईल। भेंडी तेलावर फक्त परतून घ्यायची, वाफ द्यायची नाही। अधनं-मधनं हलवायची, नाहीतर ती खालती लागेल। 5-7 मिनिटं झालेली आहेत। भेंडी सॉफ्ट झालेली आहे, ती आता आपण काढून घेणार आहोत। ह्याच कढईत आपल्याला भाजी करायची आहे। तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा। आलं लसूण, कांदा सॉफ्ट झालाय। आता टोमॅटो छान शिजून कांद्यात मिक्स होईपर्यंत शिजवायचा। मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो। 2 मिनिटं झाकण ठेवूया। टोमॅटो शिजलाय। लाल तिखट, गरम मसाला, अतिशय उत्तम रंग आलाय। ओलं खोबरं, ओल्या खोबऱ्याने ओलसरपणा पण येतो आणि चवही छान लागते। मसाला भेंडीला मस्त वास आला। थोडीशी साखर। आता ऍड करू परतलेली भेंडी, स्वादासाठी कोथिंबीर। वाफ वगैरे देण्याची गरज नाही, आपली मसाला भेंडी तयार आहे। एन्जॉय। या आहेत आमच्या आहोंच्या मामी, म्हणजे माझ्या मामे सासूबाई, सौ वैशाली पाटणकर। नमस्कार। आज आपण करणार आहोत वालपापडीची भाजी, ती पण मामींच्या स्टाईलची। महत्वाची टीप: ही भाजी हाताने तोडूनच करायची, तुकडे करून। वेळीवर किंवा सुरीने चिरायची नाही, कारण त्यातली कीड दिसत नाही मग, आणि त्याला चव चांगली येते हाताने तोडल्यामुळे। ही शिरांची भाजी असते, फायबर त्यात असतं, ती पोटाला अतिशय चांगली। आपल्या वालपापडीच्या भाजीला साहित्य अतिशय कमी लागतं। कोथिंबीर, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, तेल तापल्यावर मोहरी, हिंग, हळद। गॅस बारीक करायचा। भाजी थोड्या वेळ परतायची, मग त्यात तिखट मीठ घालायचं आणि मसाला घालायचा। पीठ, पाणी घालूया। सगळं साहित्य ऍड करूया। दाण्याचं कूट, खोबरं, कोथिंबीर आणि थोडासा चवीपुरता गूळ ना आपण परतून घेऊया। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 1च शिट्टी द्यायची भाजीला। हे झाकण उघडू। फर्स्ट क्लास। किती जणांसाठी भाजी केली तुम्ही मामी? हे आमच्या दोघांसाठी मी भाजी केलेली आहे। बघ रंग राहतो की नाही तसा। हो, खूपच मस्त रंग राहिलाय। हा, वालपापडीची भाजी तयार। एन्जॉय।